त्वचेसाठी आणि केसांसाठी अतिशय गुणकारी अशी कढीपत्त्याची चटणी आज आपण बनवूयात. अतिशय खमंग आणि टेस्टी होते. काय करायचं, कढीपत्त्याची पानं पाण्यातून व्यवस्थित धुवून घ्यायची, त्याला माती असते त्यामुळे. मग नंतर सुती कपड्यातून ती थोडीशी सुकवून घ्यायची. एका कढईमध्ये तेल घेऊन थोडी उडीद डाळ परतून घ्यायची. त्याच्यानंतर फुटाण्याची डाळ परतून घ्यायची. नंतर दाणे परतून घ्यायचे. मी इथे थोडं थोडं तेल घालतेय, तेल नाही घातलं तरी चालू शकतं. दाणे परतून झाले की मग ह्याच्यामध्ये थोडंसं खोबरं घालून तेही परतून घ्यायचं. खोबऱ्याच्या नंतर आपण थोडेसे लसूण आणि थोडं जिरं एकत्रित 1 मिनिटभर परतून घ्यायचं. नंतर कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचा. मग या मिश्रणामध्ये 1 चमचाभर तिखट आणि मीठ घालून एकत्रित करून घ्यायचं आणि सगळं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. या मिश्रणाबरोबरच कढीपत्ताही बारीक करून घ्यायचा. कढीपत्त्याची सुंदर अशी चटणी तयार होते. पोह्यांमध्ये, उपम्यांमध्ये आपण कढीपत्ता घातला की तो अलगदपणे बाजूला करतो. त्याचपेक्षा आपण जर अशी चटणी बनवली तर ती दह्यामध्ये घालून पोळी बरोबर, भाकरी बरोबर, तसंच आपण भाताबरोबरही खाऊ शकतो. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.